नमस्कार, मी मनाली. न्यूज 18 लोकमतमध्ये आपलं स्वागत. सकाळचे 11 वाजलेले आहेत, त्यामुळे आता सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग बातमी या बुलेटिनमध्ये पाहणार आहोत. आणि बुलेटिनची सुरुवातच एका ब्रेकिंग बातमीनं करतोय. भोंग्यामुळे राज्यात नवा वाद निर्माण झालेला आहे. भोंग्यावर देशव्यापी धोरण तयार करा. भोंग्यावर आता नाहक वाद पेटवतायत आणि चर्चेतून भोंग्याचा प्रश्न सोडवला पाहिजे, तर रस्त्यावरील नमाजावरही तोडगा काढा. संजय राऊतांनी केंद्र सरकारकडे मागणी केलेली आहे. तर भोंग्यामुळे राज्यात नवा वाद सुरू असून भोंग्यावर देशव्यापी धोरण तयार करा. भोंग्यावर आता नाहक वाद पेटवला जातोय. चर्चेतून भोंग्याचा प्रश्न हा सोडवता आला पाहिजे आणि रस्त्यांवरील नमाजावर देखील तोडगा काढा, अशी मागणी संजय राऊत यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. ज्यावेळी युतीचं सरकार होतं त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर काही मुस्लिम नेत्यांच्या बैठका झाल्या आणि त्यांनी मशिदींची जागा वाढवून दिली. तुम्ही चुकीचं सांगताय. मी असं बोललेलो आहे, हे ऑन रेकॉर्ड आहे. आता जो काय भोंग्याचा विषय सुरू आहे राजकीय, आता जे काय राजकीय भोंगे वाचतायत हिंदुत्वाच्या नावाखाली, हे जे काय ढोंग चाललंय भोंग्यांच्या संदर्भात, हे ज्या प्रकारे सुरू आहे त्याच्याविषयी मला एवढंच म्हणायचं आहे सध्या की महाराष्ट्रात ठीक आहे, सरकार आहे, कायदा आहे, ते पाहतील. पण या संदर्भात भोंग्यांच्या संदर्भात एक नेशनल पॉलिसी, राष्ट्रीय धोरण, नेशनल पॉलिसी बनानी चाहिए मोदी सरकार ने. अब तक गुजरात के सब लाउड स्पीकर नीचे नहीं उतरे. आप यूपी में जाइए और देख लीजिए, आप बिहार में जाकर देख लीजिए. नीतीश कुमार की सरकार चल रही है ना आपके नेतृत्व में, आपके समर्थन से. जैसे आपने गोवंश हत्या के बारे में पॉलिसी बनाई, लेकिन कुछ राज्यों को आपने छूट दी. नॉर्थ ईस्ट है, गोवा है, वहाँ के मुख्यमंत्री ने आपकी पॉलिसी मानने को इनकार कर दिया. तो कहाँ हो गई नेशनल पॉलिसी गोवंश हत्या के बारे में? नहीं ना. लेकिन मैं ये कहता हूँ, मेरी पार्टी की तरफ से मैं प्रधानमंत्री जी को अपील करता हूँ, लाउड स्पीकर का जो विवाद खड़ा किया है आपके लोगों ने और आपके लोगों के इशारों के ऊपर, तो आप लाउड स्पीकर के बारे में एक नेशनल पॉलिसी बनाइए और पूरे देश में लागू कर दीजिए. सबसे पहले बिहार में लागू कर दीजिए, दिल्ली में लागू कर दीजिए, गुजरात में कर दीजिए. महाराष्ट्र तो अपने आप आ जाएगा. महाराष्ट्र तो कानून का पालन करने वाला राज्य है, हम करेंगे. लेकिन आप बनाइए और सख्ती से उसके ऊपर अमल कर दीजिए, अगर आप में हिम्मत है तो. सर, ये सरपंच बोला है, उन्होंने कहा है ममता बनर्जी लीड कर सकती हैं 2024 का फ्रंट. देखिए वहाँ सध्या जो आणि याविषयी आपण सविस्तर अपडेट जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी आपल्यासोबत आहेत. मनोज, आपण पाहतोय संजय राऊत शिवसेनेचे खासदार यांनी जी आता नुकतीच प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे की एकतर राज्यात भोंग्याचा वाद पेटलेला आहे, मात्र आता केंद्र सरकारनंच या संदर्भात नवीन धोरण आखलं पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे. अगदी बरोबर आहे. हा भोंग्याचा वाद जो आहे तो आत्ता पेटलेला आहे, परंतु या भोंग्या संदर्भात स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी आधीच भूमिका मांडली होती. आणि त्यावेळेस सुद्धा मुंबईतल्या रस्त्यावर मुस्लिमांकडून जेव्हा नमाज वाचला जात होता, त्यावेळेस मात्र बाळासाहेबांनीही ही भूमिका आहे ती मांडली होती आणि त्यावर बसून चर्चेतून तोडगा काढला होता. परंतु आता जी भोंग्याची भूमिका आहे ती राजकीय भूमिका आहे, राजकीय पक्षांनी घेतलेली राजकीय भूमिका आहे आणि त्या संदर्भातच त्यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोललेलं आहे. भाजपाची जी आताची ही भूमिका आहे ती राजकीय संधी साधूपणाची असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. त्याचबरोबर या संदर्भात आता भोंग्याच्या या संदर्भात एक राष्ट्रीय धोरण मोदीजींनी आखायला पाहिजे असं सुद्धा सांगितलेलं आहे. यापूर्वी सुद्धा गोवंश जे हत्या संदर्भातलं जे धोरण होतं ते आखण्यात आलं होतं, परंतु भाजपाचेच काही राज्य आहेत, पूर्वोत्तर राज्य आहेत, त्यांनी मात्र ही भूमिका व्यवस्थितरित्या हाताळलेली नाही असं सुद्धा ते म्हणाले आहेत. विविध विषयावर त्यांनी आज भूमिका मांडलेली पाहायला मिळत आहे. परंतु जी आता सध्या नमाज आणि हा सध्या जो वाद सुरू आहे त्यावर ही जी भूमिका आहे ती बाळासाहेबांनी आधीच मांडलेली होती. आताची ही राजकीय पक्षांची जी भूमिका आहे ती राजकीय लाभ घेण्यासाठी असल्याचा थेट आरोप त्यांनी सुद्धा केलेला आहे. एकंदरीतच राजकीय पक्ष जे आहेत ते हिंदू मुस्लिम यामध्ये सुद्धा दुही निर्माण करण्याचं काम करत आहेत. तर यावर
जे भाजपा असेल किंवा इतर पक्ष असेल त्यांची दुटप्पीपणाची भूमिका असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणाली. धन्यवाद मनोज या सविस्तर माहितीसाठी. आणि यानंतर बातमी आहे दिल्लीतून, कारण दिल्लीमधील जहांगीरपुरीमध्ये झालेल्या हिंसेनंतर आता जहांगीरपुरीमध्ये तोडक कारवाई करण्यात आली आहे. अनधिकृत बांधकामावर हातोडा मारण्यात आलेला आहे. तर स्थानिक पोलीस तसंच निमलष्करी दलाचा मोठ्या बंदोबस्तामध्ये ही कारवाई सुरू आहे. तर दंगलग्रस्त भागामध्ये कारवाई केली जाते. नवी दिल्लीतली ही दृश्य पाहतोय. अनधिकृत बांधकामावर हातोडा मारण्यात आलेला आहे. जहांगीरपूर परिसरामधले ही दृश्य आपण पाहतोय. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत आहेत. प्रशांत, आपण पाहतोय एकतर जहांगीरपुरीमध्ये जी हिंसा झाली त्यानंतर तोडक कारवाई करण्यात येते. अनधिकृत बांधकामावर हातोडा मारला जातोय. काय परिस्थिती आहे सध्या या भागामध्ये? जी माहिती मिळते की जवळपास 400 पेक्षा जास्त पोलीस दलाचे जवान इथे उपस्थित आहेत आणि या भागामध्ये असलेले जे अवैध बांधकाम आहेत, बेकायदेशीर बांधकाम आहेत, त्याला तोडण्याचं काम सकाळपासून सुरू करण्यात आलेलं आहे, ज्यासाठी तयारी गेल्या 2 ते 3 दिवसापासून करण्यात आली होती. आपल्याला माहित असेल की हा जो परिसर आहे जहांगीरपुरी, या परिसरामध्ये गेल्या 16 एप्रिलला एक मोठी दंगल झाली होती. त्यामध्ये काही पोलीस जवान देखील जखमी झाले होते. त्यानंतर तिथे मोठी कारवाई करत या संपूर्ण परिसरामध्ये मोठ्या संख्येनं पोलीस बल तैनात करण्यात आलं होतं. आणि ज्या पद्धतीनं माहिती मिळाली होती की इथे साधारणतः हे जे पोलीस बल आहे या सगळ्यांच्या आधाराची माहिती मिळाली, एक प्रकारचे बेकायदेशीर धंदे सुरू आहे, या पार्श्वभूमीवरती एक मोठी कारवाई करत आज सकाळपासून इथे असलेले जे अवैध बांधकाम आहेत, प्रशांत, मी थोडं तुम्हाला थांबवतेय कारण नवी दिल्लीहून या संपूर्ण परिसराचा आढावा घेतला आपल्या प्रतिनिधींनी, तो आधी पाहूया. बाद इस प्रकार की प्रक्रिया शुरू की गई है. यही वो कुछ चौक है जहां पर तमाम प्रकार के फिलहाल जो अतिक्रमित सड़कों पर दुकानें थीं, जो तमाम लोग सड़कों पर अपना मकान बनाए हुए थे, तमाम जो दुकानें थीं उन दुकानों को फिलहाल अब हटा दिया गया है, क्योंकि ये तमाम जो अवैध प्रकार से सड़कों पर दुकानें बनाई गई थी, एमसीडी के बुलडोजर के द्वारा उन तमाम अतिक्रमित जगहों को साफ किया जा रहा है. हालांकि कल एमसीडी की तरफ से एक नोटिफिकेशन जारी किया गया था, जिस नोटिफिकेशन के बाद इस प्रकार का आदेश जारी किया गया. तस्वीरों में देख सकती हैं कि लगातार अतिक्रमण जो है हटाया गया है. भारी मात्रा में दिल्ली पुलिस के जो फोर्सेज हैं वो तैनात हैं. दिल्ली पुलिस के जवान तैनात हैं, पैरामिलिट्री फोर्सेज तैनात हैं, आरएफ की फोर्सेज डिप्लॉयड है. आप देख सकती हैं तस्वीरों में कि लगातार अतिक्रमण जो यहाँ पर है सड़कों से वो हटाया जा रहा है. फिलहाल ये अपने आप में से ये पहली ऐसी कार्रवाई है जो फिलहाल की जा रही है एमसीडी के द्वारा. और ये बताया गया है ये पूरा जो फिलहाल डेमोन्स्ट्रेशन ड्राइव है वो आज और कल 2 दिन चलेगा, चूंकि सी ब्लॉक और जो इधर डी ब्लॉक और एच ब्लॉक के एरिया हैं वो फिलहाल तमाम लोगों के द्वारा इंक्रोच किए गए थे. हालांकि एमसीडी ने नोटिस जारी किया है, उसके बाद इस प्रकार की कार्रवाई एमसीडी के द्वारा की जा रही है. जी, तर आपण पाहतोय दंगलग्रस्त भागामध्ये अनधिकृत बांधकामावर कारवाई केली जाते. जहांगीरपुरातली ही सगळ्यात मोठी कारवाई आहे. दिल्ली येथील जहांगीरपुरामध्ये हिंसक वातावरण पाहायला मिळालं होतं आणि या घडामोडीनंतर हिंसेनंतर आता जहांगीरपुरात ही तोडक कारवाई करण्यात आलेली आहे. स्थानिक पोलीस त्याचबरोबर निमलष्करी दलाचा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे आणि त्यांच्या बंदोबस्तामध्येच अनधिकृत बांधकामावर कारवाईचा हातोडा उगारण्यात आलाय. आप देख सकते हैं कि जो छत है वहां पर भी पैरामिलिट्री फोर्सेस तैनात किए गए हैं ताकि किसी भी प्रकार से कोई भी अनहोनी ना होने पाए. छत पर पैरामिलिट्री फोर्सेस तैनात करने के पीछे की वजह यह है कि स्टोन पेल्टिंग जैसी घटनाएं यहां पर ना हो, क्योंकि पिछले कुछ दिनों पहले यहां पर एक बार जब घटना हो गई उसके बाद भी स्टोन पेल्टिंग की घटना हुई. इसी चीज़ों के मद्देनजर इस प्रकार की कार्रवाई फिलहाल दिल्ली पुलिस के तमाम जवानों के द्वारा और तमाम अधिकारियों के द्वारा की गई है. हालांकि मौके पर इस समय स्पेशल सीपी लॉ एंड ऑर्डर दीपेंद्र पाठक मौजूद हैं. यहाँ पर तमाम डीसीपी जो डीसीपी नॉर्थ, डीसीपी वेस्ट, डीसीपी सेंट्रल, ये तमाम लोग मौजूद हैं. जी, तर मोठा 400 जणांचा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आणि या पोलीस बंदोबस्तामध्ये जहांगीरपुरामध्ये तोडक कारवाई सुरू आहे. वरिष्ठ अधिकारी देखील या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी, या कारवाईवर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी या कारवाईच्या ठिकाणी उपस्थित आहेत.
ऐसा है कि हमारे मन में कुछ ऐसा भाव नहीं है, ना कोई हमारी इंटेंशन है, क्योंकि एमसीडी ने एमसीडी का काम करना, या राजनीति वाली कोई ऐसी बात नहीं है। नहीं, जो भी सुप्रीम कोर्ट का जो ऑर्डर होगा उसको हम फॉलो करेंगे। इसके बाद क्या कुछ आप लोगों का कदम होगा? सुप्रीम कोर्ट अगर इसके स्टेटस को लगा देता है नहीं तो हम इसको रोकेंगे। मेयर लाइव ठीक, इसको रोक देंगे सुप्रीम बिल्कुल 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 100% रोकेंगे। सुप्रीम कोर्ट की तरफ से जो भी सूचना आती है आपके पास, उसके बाद आप- बिल्कुल बिल्कुल सुप्रीम कोर्ट के ऑर्डर का पूरा फॉलो किया जाएगा। अभी कमिश्नर से कोई बातचीत नहीं, अभी आपसे फ्री होकर तभी कमिश्नर साहब से बात करूँगा। इकबाल जी इससे तर इक्बाल हे तिथल्या प्रसारमाध्यमांशी बोलताना आपण पाहतोय, त्यांनी सांगितलेलं आहे की पोलिसांच्या उपस्थितीमध्ये कारवाई सुरू आहे. त्याचबरोबर ड्रोनचा वापर देखील या मोहिमेदरम्यान करण्यात येत असून जमावावर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर केला जातोय. पुन्हा एकदा जाऊयात, आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास देखील या ठिकाणी आहेत. प्रशांत, आपण पाहतोय खरं तर हिंसक वळणानंतर आज जहांगीरपुरामध्ये ही मोठी कारवाई सुरू झालेली आहे आणि नागरिकांना सुद्धा गर्दी न करण्याचं आवाहन केलेलं आहे. तरी देखील आपल्याला दृश्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी देखील पाहायला मिळते. म्हणाली जहांगीरपुरी या परिसरामध्ये ही जी कारवाई सुरू आहे सध्या, त्या कारवाईच्या संदर्भात जर बघितलं आपण तर या संदर्भात दिल्ली उच्च न्यायालय आणि सोबतच जर बघितलं सुप्रीम कोर्टात देखील या संदर्भात याचिका दाखल करण्यात आली होती. त्याच्या आधारावरती आता नुकतंच सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आहे की यथास्थिती ठेवण्याचा आदेश दिलेला आहे. याचा अर्थ असा होतो की ही जी कारवाई दिल्ली महानगरपालिकेच्या वतीनं सकाळपासून सुरू करण्यात आली होती. आपल्याला माहित असेल की जहांगीरपुरी परिसरामध्ये ज्या पद्धतीनं मोठ्या संख्येने पोलीस बळ तैनात करण्यात आलं होतं आणि दिल्ली महानगरपालिकेच्या वतीने इथे बेकायदेशीर व्यवसाय आणि बेकायदेशीर जे बांधकाम होते ते तोडण्यासाठी कारवाई सुरू करण्यात आली होती. त्या कारवाईला सध्या स्थगिती देण्यात आलेली आहे आणि या संदर्भात तिथले जे उत्तर दिल्लीचे महापौर जे आहेत त्यांनी स्पष्ट केलं आहे की यामध्ये कुठलंही राजकारण नाही आहे आणि जे सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेला आहे तो आदेश आम्ही निश्चित पाळू. तर याचा अर्थ असा होतो की सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं आहे की यथास्थिती ठेवण्याची आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे उत्तर दिल्ली महानगरपालिकेला आणि स्पष्ट केलं आहे की जहांगीरपुरीमध्ये सुरू असलेली जी कारवाई आहे ती सध्या बंद करण्यात यावी अशा प्रकारचा आदेश सुप्रीम कोर्टाने दिला. याचा अर्थ असा होतो की सकाळपासून सुरू असलेली कारवाई जी आहे ती आता कारवाई थांबवण्याचा निर्णय होऊ शकतं. महानगर जेव्हा सुप्रीम कोर्टाचा आदेश पुढे येईल त्या आदेशाच्या आधारावरती महापौर कारवाई करतील आणि महापौर तशा प्रकारची विनंती दिल्ली पोलिसांना करतील. कारण दिल्ली पोलीस हे जे आहे हे केंद्र सरकारच्या अंतर्गत येतं, त्यामुळे त्यांच्या माध्यमातून ही कारवाई सुरू होती. त्यामुळे एकीकडे आज ज्या पद्धतीचं वातावरण निर्माण झालं होतं, आपल्याला माहित असेल की गेल्या 16 एप्रिलला हनुमान जयंतीच्या निमित्ताने ज्या पद्धतीनं हनुमान जयंतीच्या जी शोभायात्रा काढण्यात आली होती त्यावरती काही लोकांनी हल्ले केले होते, त्यानंतर तिथे दंगल उसळली होती, त्यानंतर तिथे मोठी कारवाई करण्यात आली होती. या सगळ्या पार्श्वभूमीवरती आजची कारवाई करण्यात आली होती. पण सध्या सुप्रीम कोर्टाने या संपूर्ण प्रकरणात हस्तक्षेप केला आहे. म्हणाली अगदी बरोबर आहे. त्यामुळे आता ही सगळ्यात ब्रेकिंग बातमी आपण प्रेक्षकांना पुन्हा एकदा सांगूयात प्रशांत, की दिल्लीमध्ये जहांगीरपुरी भागामध्ये जी कारवाई सुरू होती ही कारवाई आता कोर्टाच्या आदेशानंतर त्वरित थांबवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. त्यामुळे ही कारवाई थांबवण्यात आलेली आहे. अनधिकृत बांधकामावर कारवाईचा हातोडा उचललेला होता. सुप्रीम कोर्टानं या कारवाईला स्थगिती दिल्यामुळे ही कारवाई त्वरित थांबवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. पुन्हा एकदा जाऊयात, आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत आहे. प्रशांत, खरं तर या संपूर्ण कारवाईला घेऊन हिंसक वातावरण निर्माण झालेलं होतं आणि त्यानंतर आज सकाळपासून या मोठ्या कारवाईला हिंसक वातावरणानंतर या तोडक कारवाईला सुरुवात झालेली होती. मात्र सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर पुन्हा एकदा ही कारवाई आता थांबलेली आहे. बरोबर. या संदर्भात सुप्रीम कोर्ट आणि दिल्ली उच्च न्यायालय दोन्ही कोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आली होती. त्यामध्ये स्पष्ट करण्यात आलेलं आहे की ही जी कारवाई जे सुप्रीम कोर्टाने आदेश दिलाय त्यांनी स्पष्ट केलं आहे की या संपूर्ण प्रकरणामध्ये यथास्थिती सध्या ठेवण्यात यावी. तशी जी सध्या स्थिती आहे ती तशी राहू द्यावी आणि त्या संदर्भात एमसीटीच्या पुन्हा एकदा नोटीस दिला जाईल. एमसीटीने ही का कारवाई केली या संदर्भातले काय त्यांच्याकडे नियम आहे त्याच्या आधारावर त्यांनी बेकायदेशीर कारवाई केली त्या संदर्भातली सुनावणी होईल. त्यानंतर निर्णय घेण्यात येईल की ही जी कारवाई आहे ही योग्य होती की नाही. पण सध्या घडीला सुप्रीम कोर्टाने या संपूर्ण प्रकरणामध्ये आपल्याला माहित असेल सुप्रीम कोर्टामध्ये ज्येष्ठ वकील जे आहेत कपिल सिब्बल, दुष्यंत दवे आणि संजय हेगडे या तीनही ज्येष्ठ वकिलांनी आज सुप्रीम कोर्टामध्ये मुख्य न्यायाधीश जे आहेत रामन्ना यांच्या पुढे ही याचिका
नोंदवली होती, याचिका मेन्शन केली होती. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने प्रथमतः ही याचिका मेन्शन केल्यानंतर स्पष्ट केलं की आम्ही या संदर्भात आदेश देतोय की यथास्थिती ठेवण्यात यावी, जशीची तशी सध्या जी स्थिती आहे तशीच राहू द्यावी. याचा अर्थ असा होतो की सध्या जी कारवाई सुरू आहे ती कारवाई रोखण्यात यावी आणि या संदर्भात आता निश्चितपणे सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं पालन होईल अशा प्रकारे स्पष्टपणे दिल्ली महानगरपालिकेचे जे महापौर आहे त्यांनी स्पष्ट केलं आहे. आणि ते म्हणाले की या संदर्भात आम्ही निश्चितपणे पोलिसांना आता या सुप्रीम कोर्टाच्या आदेशाच्या कारवाईनुसार स्पष्ट करू. त्या सध्या इथले जे बुलडोजर आहे ते बुलडोजर थांबवण्यात आलेले आहे. साधारणतः 9 ते 10 बुलडोजर जे आहे या कारवाईसाठी बोलवण्यात आले होते. त्या सगळ्या बुलडोजर थांबवण्यात आलेल्या आहे. आणि ही जी डिमॉलिशन ड्राईव्ह आहे ज्याला असं म्हणता येईल की अवैध बांधकाम तोडण्याची जी मोहीम सुरू करण्यात आलेली आहे सकाळपासून ती सध्या आता बंद करण्यात आलेली आहे. मोहीम आता सध्या थांबवण्यात आलेली आहे सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्याला सविस्तर माहिती देत होते. धन्यवाद प्रशांत. आणि यानंतर राज्यातली आणखी एक महत्त्वाची बातमी ती म्हणजे शिवसेना खासदार संजय राऊत आणि एकनाथ खडसेंचा फोन समाज विघातक घटक म्हणून टॅप करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. तर फोन टॅपिंग प्रकरणी एसआयडीच्या लेटरमधून हा खुलासा झालाय. एकनाथ खडसे यांचा फोन 67 तर संजय राऊतांचा फोन 60 वेळा टॅप करण्यात आला होता आणि यावर आता संजय राऊतांनी भाष्य केलंय. गृह विभागाकडून फोन टॅपिंगची परवानगी घेताना रश्मी शुक्ला यांनी ड्रग्ज तस्कर गँगस्टर असल्याचं सांगितल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय. एक पोलीस अधिकारी ज्यांच्याकडून निष्पक्ष काम करण्याची अपेक्षा ठेवतात ती व्यक्ती राजकीय पक्षासंबंधी आपली निष्ठा सिद्ध करण्यासाठी हे सगळं करत असल्याची टीका संजय राऊतांनी केली आहे. था उस वक्त जब सरकार बन रहा था यहाँ 2019 में, तो कोई ना कोई हमारे पर निगरानी रखकर सरकार के बारे में, नए सरकार के गठन के बारे में हम क्या करना चाहते हैं, हमारी किससे बात होती है, ये सब चल रहा था. अब उसमें हमारी जो प्राइवेसी है वही भंग हो गई. दूसरी बात है एक पुलिस अफसर जो निष्पक्ष काम करने की उनसे आप उम्मीद रखते हैं, वो किसी पॉलिटिकल पार्टी और किसी पॉलिटिकल पार्टी के नेता के प्रति वफादारी दिखाने के लिए ये सब कर रहे हैं. अब उसको अब केंद्र सरकार प्रोटेक्शन दे रही है हमेशा की तरह. तर अमरावती जिल्ह्यामध्ये पोलिसांचा धाक संपलेला आहे. पालकमंत्री यशोमती ठाकूर या अवैध धंद्यांना शह देत असल्याचा आरोप आमदार रवी राणा यांनी केलाय. यशोमती ठाकूर यांच्यामुळेच अमरावती जिल्हा बदनाम होत असल्याची टीका देखील त्यांनी केली आहे. तर अमरावतीमधील पोलिसांचा धाक संपला असल्याची टीका रवी राणा यांनी केलेला आहे आणि त्याचबरोबर त्यांनी पालकमंत्री यशोमती ठाकूर या अवैध धंद्यांना शह देत असल्याचा आरोप देखील आमदार रवी राणा यांनी केलेला आहे. अमरावतीच्या पालकमंत्री पूर्णपणे फेल्युअर झालेले आहे. ज्यांच्या काळामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये अवैध धंदे चालतात, पोलिसांचा वापर राजकीय पद्धतीनं करून खोटे गुन्हे दाखल करणं, खोट्या पद्धतीनं सगळ्यांना अंदर करणं आणि पोलिसांचा धाक बिलकुल अमरावती शहरामध्ये जिल्ह्यामध्ये राहिला नाही आहे. आणि मला असं वाटते महाविकास आघाडीची सरकार आल्यापासून या महाराष्ट्रामध्ये नेहमी अशा दुर्घटना, अशा दंग्याचं वातावरण झालेलं आहे. तर गेल्या काही दिवसांमधल्या अमरावतीमधल्या हिंसक घटनांकडे पाहता अमरावती जिल्ह्यात पोलिसांचा धाक संपला असल्याची टीका आमदार रवी राणा यांनी केलेली आहे. तर पालकमंत्री यशोमती ठाकूर या अवैध धंद्यांना शह देत असल्याचा आरोप देखील रवी राणा यांनी केलेला आहे. यशोमती ठाकूर यांच्यामुळेच अमरावती जिल्हा बदनाम होत असल्याची टीका देखील त्यांनी केलेली आहे. तर गेल्या काही दिवसांमध्ये अमरावतीमध्ये घडत असलेल्या घटनांकडे पाहता आमदार रवी राणा यांनी त्याचं खापर पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या माथी मारलेला आहे. तर यानंतर बातमी ती म्हणजे एकीकडे राज्यात कुठेच लोड शेडिंग केलं जात नसल्याचा दावा केला जातोय आणि दुसरीकडे
मनमाड शहरामध्ये मात्र आजपासून लोड शेडिंग करण्यात आलंय. दररोज 3.5 तास लोड शेडिंग केलं जाणार असल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झालाय. तर आता राज्यामध्ये कुठेही लोड शेडिंग केलं जाणार नाही असा दावा केला असता दुसरीकडे मनमाड शहरात मात्र आजपासून लोड शेडिंगला सुरुवात झालेली आहे. दररोज 3.5 तास लोड शेडिंग केलं जात असल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झालाय. तर पुण्यात सीएनजीच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. आज सीएनजी 2 रुपयांनी महागलाय, तर काल सीएनजीचे दर हे 73 रुपये होते आणि आज हे दर 75 रुपयांवर जाऊन पोहोचले. पेट्रोल डिझेल पाठोपाठ आता इंधनाच्या दरात भरमसाठ वाढ होतीये. सीएनजीचे दर वाढल्यामुळे सामान्य जनतेसह रिक्षा चालकांना सुद्धा मोठा फटका बसतो. पुण्यातले सीएनजीचे वाढते दर आपण ग्राफिकच्या माध्यमातून एक नजर टाकूयात. 6 एप्रिल रोजी 6 रुपयांची वाढ झाली आणि सीएनजीचा भाव 68 रुपये किलो झाला होता. त्यानंतर 13 एप्रिलला 5 रुपये किलोनं वाढ झाली आणि एकूण दर हा 73 रुपये किलो सीएनजी झाला. आणि 20 एप्रिल म्हणजे आजचा भाव जर आपण पाहिला तर 2 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे आता सीएनजी 75 रुपये किलोनं आहे. आणि ब्रेकनंतर आता पुण्यातनं एक ब्रेकिंग बातमी आहे, ती म्हणजे पुण्यातल्या खराडी उबाळे नगर महालक्ष्मी लॉन समोरच्या दुकानांना भीषण आग लागलेली आहे. या दृश्यांमध्ये आपण आगीची तीव्रता पाहू शकता. तर या आगीत 12 दुकानं जळून खाक झाली आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणलेली असून कुलिंगचं काम सुरू आहे. तर सुदैवानं आगीत कोणीही जखमी झालेलं नाही. मात्र ही आग किती मोठ्या प्रमाणात होती आपण दृश्यांमध्ये पाहू शकतोय. संपूर्ण परिसरामध्ये आगीचे लोट आपल्याला आकाशात पाहायला मिळत आहेत. तर धुरांचे देखील लोट जे आहेत, काळे कुट्ट धुरांचे लोट आपण पाहतोय. तर आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे आपल्यासोबत आहे. वैभव, आगीचं नेमकं कारण काही कळू शकलंय? म्हणाले आगीचं कारण जे ते अजून स्पष्ट होऊ शकलेलं नाही. मात्र तासाभरात अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवरती पूर्ण नियंत्रण मिळवलंय. 12 दुकानं जी आहेत ती या आगीमध्ये जळून खाक झाली आहेत. कदाचित शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी असं सध्या दिसतंय. मात्र उन्हाच्या इतर कुठल्या कारणांमुळे काही बाबतचा शोध जो आहे तो फायर ब्रिगेड कडून सुरू आहे. आता जी आहे आग पूर्ण नियंत्रणात आली आहे आणि कुलिंगचं काम सुरू आहे. त्या ठिकाणी जी आगीची धग आहे ती शांत करायचं काम जे आहे ते अग्निशमन दलाच्या जवानांकडून सुरू आहे. धन्यवाद वैभव या सविस्तर माहितीसाठी. आणि यानंतर मुद्दा महाराष्ट्र या आमच्या बुलेटिनमध्ये वेळ झाली आज इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत. शिवाय आमचं फेसबुक, ट्विटर आणि यूट्यूबला देखील फॉलो करायला विसरू नका.